नमस्कार मित्रांनो, मी खास तुमच्यासाठी विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो पुढील पार्ट घेऊन येत आहोत। लसावी मसावी भाग 2 यामध्ये बघणार आहोत आपण टाईप नंबर 4। यामध्ये सर्वात आधी आपल्याला बघायचे आहे असामायिक अवयव कसे काढायचे, म्हणजे असामायिक अवयव कसे काढायचे। यामध्ये असामायिक अवयव काढताना सगळ्यात पहिले 15चे असामायिक अवयव म्हटले तर 5 त्रिक 15 म्हणजे दोन्ही संख्येला वेगवेगळ्या संख्येने भाग गेला पाहिजे। उदाहरणार्थ दुसरं एक्झाम्पल 20चे असामायिक अवयव 4 पंच 20। तिसरं 12चे असामायिक अवयव 3 चौक 12। चौथं एक्झाम्पल 35चे असामायिक अवयव 7 पाच 35। परत पाचवं एक्झाम्पल 42चे असामायिक अवयव 7 सकम 42। परत 6 नंबर 56चे असामायिक अवयव 7 आठी 56। परत 7 नंबर 72चे असामायिक अवयव 8 9 72। काही एक्झाम्पलचे असामायिक अवयव तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत। जसं एक्झाम्पल म्हटलं तर 110चे असामायिक अवयव, त्यानंतर 132चे असामायिक अवयव, 24चे असामायिक अवयव, त्यानंतर 45चे असामायिक अवयव। म्हणजेच हा टाईप शिकण्या अगोदर आपल्याला खूप काही महत्त्वाचं आहे, म्हणजे असामायिक अवयव काढणे। तर चला सुरुवात करूया टाईप नंबर 4ला। याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर मित्रांनो, टाईप नंबर 4 बघण्याआधी त्यामधील पहिला प्रश्न लिहूया आपण। दोन संख्यांचा लसावी 60 आहे व मसावी 3 आहे, तर त्या संख्या कोणत्या? मित्रांनो, आणखी एक लक्षात असू द्या आपल्याला सूत्र, ते म्हणजेच इम्पॉर्टंट म्हणून लसावी भागिला मसावी। आता मित्रांनो, आपल्याकडे लसावी किती आहे? 60। 60 भागिला 3 याचे उत्तर किती आले? 20। आणि 20चे काय करायचे आहे आपल्याला? असामायिक अवयव। म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला याआधी असामायिक अवयव कसे काढायचे ते शिकवले। त्यामध्ये 20चे असामायिक अवयव 4 पंच 20 आणि या असामायिक अवयवांना नेहमी मसावीने गुणावे। कशाने? मसावीने गुणावे। म्हणजे आपले असामायिक अवयव किती आले? 4 आणि 5। आपला मसावी किती होता? 3। म्हणजेच 4 गुणेला मसावी आणि 5 गुणेला मसावी। म्हणजेच 4 गुणेला मसावी किती होता? 3। 4 त्रिक 12 आणि 5 गुणेला 3 म्हणजे त्या संख्या कोणत्या आल्या आपल्या? 12 व 15। तर मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी येणाऱ्या परीक्षांसाठी। तर मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि बघूया पुढील प्रश्न। आपल्याला मित्रांनो बघायचं आहे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघताना आपल्याला लसावी 75 आहे व मसावी 5 आहे। गणित सेम तसंच आहे। दोन संख्यांचा लसावी 75 आहे व मसावी 5 आहे, तर त्या संख्या कोणत्या? परत सूत्राचा उपयोग त्याच, लसावी 75 आणि मसावी 5। आलेले उत्तर किती? 15। 15चे असामायिक अवयव 5 त्रिक 15, याला मसावीने गुणायचे आहे। आपला मसावी किती आहे? 5। म्हणजेच 5 5 25 आणि 3 5 15 म्हणजे त्या संख्या कोणत्या आल्या? 25 व 15।
तर मित्रांनो हा झाला आपला प्रश्न क्रमांक 2. म्हणजे पहा प्रश्नामध्ये काय काय बदल होऊ शकतात. तर चला बघूया आणखी याच्यामध्येच प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 बघताना लाईन मित्रांनो सेम तशीच राहणार आहे. आकड्यांमध्ये थोडा बदल होणार आहे. पहा 2 संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे. तर त्या संख्या कोणत्या? परत लसावी भागीला मसावी म्हणजेच 240 भागीला 8 याने जर भाग तोडला तर 8 त्रिक म्हणजे किती आले उत्तर? 30. 30चे असामायिक अवयव 5 सक 30. याला नेहमी कशाने गुणायचे आहे? मसावी. आपला मसावी किती होता? 8 म्हणजेच 5 8 40 आणि 6 8 48. म्हणजे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 पण आपल्याला सोप्या पद्धतीने आलेला आहे. तर मित्रांनो आता आपल्याला यावरील होमवर्क लिहायचे आहे. तर मित्रांनो होमवर्क बघूया पुढे. प्रश्न सेम, फक्त आकडे चेंज करायचे आहे आपल्याला. 3 प्रश्न झालेले आहेत आणि 3 प्रश्न घरी देतो होमवर्कला. होमवर्कसाठी 3 प्रश्न लिहिताना बघा हा 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. तर प्रश्न बघताना लाईन सेम असेल मित्रांनो. आता फक्त याच्यामधले आकडे चेंज करूया. लसावी 96 व मसावी 4. इथे लसावी 210 व मसावी 6 आहे. तर त्या संख्या कोणत्या? परत लसावी 400 आहे व मसावी 10 आहे. तर त्या संख्या कोणत्या? तर अशा प्रकारे मित्रांनो हा टाईप नंबर 4 होता. आता मी नेहमीप्रमाणे माझी सवय आहे, जसा कुबेरचा खजाना तसा आपल्या प्रश्नांचा खजाना. तर कुबेरच्या खजान्यामध्ये आज आपण बघणार आहोत यावरील मिक्स प्रश्न कसे तयार होऊ शकतात आणि एका गणितापासून 5 ते 10 गणिते कसे बनवू शकतो आणि त्याचे प्रश्नांचे उत्तर कसे काढायचे आहे. तर मित्रांनो बघूया पुढे. मित्रांनो पुढे बघताना लक्षात असू द्या की प्रश्न सेम आहे, फक्त भाषा चेंज होते. मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला अधिकारी व्हायचे असेल तर प्रश्न कसे बनतात हे येणे गरजेचे आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रश्न समजून घेता घेता प्रश्न काय बनू शकते हे येणे फार महत्त्वाचे असते गणितामध्ये. नाहीतर आपण तर सर्वजण शिकतोच, पण प्रश्न बदलला की आपल्याला सुचत नाही. बरोबर आहे की नाही? जसं एखाद्या दिवशी जेवणामध्ये आपल्या घरी मटण बनलं तर कसं सुचत नाही आपल्याला, तसंच आहे. तर प्रश्न क्रमांक 1 बघूया आपण होमवर्कमध्ये. मिक्स बघताना होमवर्क नाही, होमवर्क शब्द मुळला नव्हता, सॉरी. तर 2 संख्यांचा लसावी 150 आहे व मसावी 5 आहे. तर प्रश्न काय काय बनू शकते मित्रांनो, तेच फार महत्त्वाचं आहे. शिकवतो प्रत्येकजण मित्रांनो, प्रश्न कसे बनतात हे फार महत्त्वाचे असतात. तुम्हाला खूप काही मी देणार आहे, फक्त तुम्ही माझ्याशी जुळून राहा. मी तुम्हाला वाक्य तेच सांगित आहे. परत माझी मेहनत खूप आहे, तशीच माझी मेहनत आहे. तर तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा आणि प्रश्न पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप काही नवीन भेटणार आहे. पुस्तकाच्या पलीकडे म्हणजे जे अधिकाऱ्याची लेवल आहे ते भेटणार आहे. आता याच्यात प्रश्न क्रमांक 1 बनवू शकतो की त्या संख्या कोणत्या?
जो आपण शिकलेलंच आहोत. परत दुसरा प्रश्न म्हणू शकतो, त्या संख्यांचा गुणाकार किती. तिसरा, मोठी संख्या किती. परत त्या संख्यांची बेरीज किती. परत 5 नंबर, त्या संख्यांमधील फरक किती. आणखी खूप प्रश्न बनू शकतात, पण आपल्याला जास्त प्रश्न घ्यायचे नाही, तसंच तर तुम्हाला खूप बोर होते. फरक किती. मित्रांनो, त्या संख्या कोणत्या, त्या संख्यांचा गुणाकार किती, मोठी संख्या किती, त्या संख्यांची बेरीज किती, त्या संख्यांमधील फरक किती. परत मित्रांनो, सूत्र तेच, नियम तोच, काहीच बदल नको. परत लसावी भागीला मसावी. आपला लसावी किती आहे, 150 भागीला 5. याचे उत्तर किती आले, 30. 30चे असामायिक अवयव 5 × 30. याला कशाने गुणायचे आहे, मसावीने. म्हणजेच 5 × 5 = 25 आणि 6 × 5 = 30. म्हणजे त्या संख्यांचे उत्तर काय आले मित्रांनो, 30 व 25. म्हणजे हा झाला पहिला प्रश्न क्लिअर. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या संख्यांचा गुणाकार किती. त्या संख्या कोणत्या होत्या, 30 आणि 25. 30 आणि 25चा गुणाकार 750. म्हणजेच 2 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर किती आले मित्रांनो, 750. परत 3 नंबरचा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, मोठी संख्या किती. तर 30 आणि 25 मधली मोठी संख्या किती, 30. म्हणजे याचे उत्तर किती आले, 30. परत चौथा प्रश्न मित्रांनो, त्या संख्यांची बेरीज किती. म्हणजे त्या संख्या कोणत्या होत्या, 30 + 25. म्हणजेच बेरीज किती आली, 55. म्हणजे चौथ्या प्रश्नाचे उत्तर किती असेल, 55. परत त्या संख्यांमधील फरक किती. त्या संख्या 30 आणि 25 मधील फरक म्हणजेच वजाबाकी. म्हणजे आपलं उत्तर किती असेल, 5. पहा मित्रांनो, प्रश्न किती सोपा होता. म्हणजे आपल्याला सर्वात आधी असा प्रश्न विचारला तर आपल्याला येतो, पण असे प्रश्न विचारले की आपल्याला सुचेनासे होते. तर सुचेनासे नाही होऊ द्यायचे आहे. आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे आहे, प्रश्नासोबत बोलायचे आहे. जेवढे तुम्ही प्रश्नासोबत बोलसाल तेवढा प्रश्न हा तुमच्यासोबत बोलणार. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्हाला मी होमवर्कसाठी एक प्रश्न देणार आहे आणि त्याचे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजेच 2 संख्यांचा लसावी 84 आहे व मसावी 7 आहे. तर त्यावर 5 प्रश्न. तर त्या संख्या कोणत्या, त्या संख्यांचा गुणाकार किती, मोठी संख्या किती. चौथा, त्या संख्यांची बेरीज किती. 5वा, त्या संख्यांमधील फरक किती. चला बघूया पुढील टाईप नंबर 5 बघूया. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार 600 आहे व त्यांचा लसावी 60 असल्यास त्या संख्या कोणत्या. म्हणजे बघा मित्रांनो, प्रश्न किती फिरवलेला आहे. 2 संख्यांचा गुणाकार 600 व त्यांचा लसावी 60 असल्यास त्या संख्या कोणत्या. आता बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला जर अंबानी बनायचं असेल तर आपल्याला लसावी आणि मसावी माहीत असणं गरजेचं आहे. पण यामध्ये फक्त लसावी माहीत आहे. मसावी कसा काढू शकतो आपण, म्हणजेच आपण काढू शकतो पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी.
दोन संख्यांचा गुणाकार 600 आणि लसावी 60, तर मसावी भेटून जाणार आपल्याला. म्हणजेच 600 भागीला 60 बरोबर मसावी. 0 0 कटला, 6 10 60. म्हणजेच आपला लसावी होता 60 आणि आपला मसावी आलेला आहे 10. आता आपल्याला याच्यावरून आपण पूर्ण दुनिया जिंकू शकतो. म्हणजेच लसावी मसावीमध्ये ह्या जर दोन गोष्टी आपल्याला काढता आल्या तर इथून कसंही गणित म्हटलं तर आपल्या गणितात काही मार्ग तरी सापडतो. म्हणजे मार्ग सापडतो म्हणजे सापडलेला आहेच. म्हणजे आता लसावी भागीला मसावी, आपला लसावी किती आहे 60, 60 भागीला 10. याचे उत्तर किती आले 6. 6चे असामायिक अवयव बेत्रिक 6 आणि नेहमी असामायिक अवयवांना कशाने गुणता आपण मसावीने. म्हणजेच बेद आहे 20 आणि 3 आहे 30. त्या संख्या कोणत्या आल्या आपल्या 20 व 30. तर मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता पुढे बघायचं आहे मित्रांनो प्रश्न तोच. दोन संख्यांचा गुणाकार 300 व लसावी परत किती 60, तर त्या संख्या कोणत्या. परत पहा मित्रांनो, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे 300. म्हणजेच 300 बरोबर लसावी 60 आणि मसावी म लिहिला किंवा एक्स लिहिला. काही जण म्हणायचे की सर तुम्ही एक्स लिहिला की एक्सची आठवण येते. तर बाबा तू म लिही, ए लिही, बी लिही, सी लिही, शेण लिही, अनाज लिही, काही पण लिही, मला काही घेतलेलं नाही, पण मला उत्तर हवं. म्हणजेच 300 भागीला 60 बरोबर मग 60 पंच 30. म्हणजेच मसावी किती आला आपला 5. म्हणजे आता आपल्याकडे आपण पूर्ण दुनिया जिंकू शकतो. लसावी 60 आहे, मसावी किती आला आपला 5. परत अंबानी झालेला म्हणजेच लसावी भागीला मसावी, लसावी भागीला मसावी. लसावी 60 आणि मसावी किती 5. याचे उत्तर किती आले 12. 12चे असामायिक अवयव 3 चौक 12. 3ला कितीने गुणायचे आहे मसावीने म्हणजेच 5ने. 4ला पण 5, 3 5 15 आणि 4 पंच 30. तर मित्रांनो हे होता आपला 2 नंबरचा प्रश्न. सॉरी 2 नंबर लिहिलेला होता, पण तुम्ही समजू शकता मित्रांनो. तेवढं तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागेल, करावंच लागेल. आमटेवर येतं का, मी करणार काय. तर आता याच्यामध्ये आपल्याला होमवर्कसाठी प्रश्न लिहायचे आहे. होमवर्कसाठी प्रश्न लिहिताना प्रश्न होमवर्कसाठी 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3. दोन संख्यांचा गुणाकार 1800 आहे व त्यांचा लसावी 360 असतो. होमवर्कमधील प्रश्न क्रमांक 2. दोन संख्यांचा गुणाकार 750 आहे व लसावी 150 आहे, तर त्या संख्या कोणत्या. परत दोन संख्यांचा गुणाकार 1200 आहे व लसावी 120 आहे, तर त्या संख्या कोणत्या. तर मित्रांनो हे होतं तुमच्यासाठी होमवर्क. आता चला बघूया कुबेरचा खजाना. कुबेरचा खजाना म्हणजे प्रश्न कसे तयार होऊ शकतात. त्यामध्ये प्रश्न तयार करताना मित्रांनो लक्षात ठेवा की प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवायचा आहे. म्हणजेच टाईप नंबर 5च, पण प्रश्न कसे तयार होतात म्हणजेच कुबेरचा खजाना. आपल्याला बघायचा आहे आता कुबेरचा खजाना, जो आपल्याला फार महत्त्वाचा आहे.
दोन संख्यांचा गुणाकार चौदाशे आहे. दोन संख्यांचा गुणाकार 1400 आहे व लसावी 280 आहे. तर मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत कुबेरच्या खजान्यामध्ये. पहिला प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, मसावी किती. दुसरा प्रश्न, त्या दोन संख्या कोणत्या. परत तिसरा प्रश्न, मोठी संख्या किती. परत चौथा प्रश्न येऊ शकतो, त्या संख्यांची बेरीज किती. मित्रांनो, तुमचे लाईक आणि फॉलो करणे आणि सबस्क्राईब करणे फार कमी होत आहे. मी तुमच्यासाठी इतकी मेहनत घेत आहे, म्हणजेच कुबेरचा खजाना वाटत आहे आणि त्यामधला तुम्ही काहीच मोबदला देत नाही आहे. माझी अशी इच्छा आहे की जर तुम्हाला कुबेरचा खजाना लुटायचा आहे तर तुम्हाला या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करावे लागेल, म्हणजेच कुबेरचा खजाना हवा असेल तर. आता मित्रांनो, परत आपल्याला सूत्र माहीत आहे, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. तर आपल्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 1400. म्हणजे याच्या ठिकाणी आपण लिहू शकतो 1400 आणि लसावी 280 आणि मसावी यक्स पण पकडू शकतो, काही पण. 1400 भागीला 280 बरोबर यक्स 00 28 5 म्हणजे यक्स बरोबर किती आलं आपले 5. म्हणजे आपला मसावी किती आला मित्रांनो, 5. आता 2, 3, 4 नंबरचे प्रश्न सॉल्व करायचे आहे. आपल्याला लसावी आहे दिलेला 280 आणि मसावी निघालेला आहे आपला 5. परत मित्रांनो, हा झाला प्रश्न क्रमांक 1 सॉल्व. प्रश्न क्रमांक 2 सॉल्व करताना लसावी भागीला मसावी, लसावी आहे 280, मसावी आहे 5. याचे उत्तर किती आले मित्रांनो, 56. 56चे असामायिक अवयव 7 8 56 आणि परत असामायिक अवयवांना कशाने गुणावं लागते, मसावी. म्हणजे मसावी किती होता आपला 5. 7 5 35 आणि 8 5 40. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आले आपले 35 व 40. परत मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला विचारलेली आहे मोठी संख्या किती. म्हणजे मोठी संख्या किती आली आपली 40. म्हणजेच आपण 40 लिहू शकतो आणि इथे पण 40 लिहू. आता प्रश्न क्रमांक इकडे बघूया 4. 4 मध्ये आपल्याला विचारलं आहे त्या संख्यांची बेरीज किती. तर त्या संख्या किती होत्या, 35 व 40. म्हणजे यांची बेरीज 35 + 40 यांची बेरीज किती झाली, 75. मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आपण आणखी पुढे बघूया. तुमच्यासाठी होमवर्कसाठी प्रश्न. होमवर्कसाठी प्रश्न बघताना सर्वात याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजेच मी हे म्हणून टाकेन. चला बघूया होमवर्कसाठी प्रश्न. दोन संख्यांचा गुणाकार 4200 व लसावी 420 आहे. तर परत पहिला प्रश्न, मसावी किती. दुसरा प्रश्न, त्या संख्या कोणत्या. परत प्रश्न क्रमांक 3, मोठी संख्या किती. परत प्रश्न क्रमांक 4, त्या संख्यांची बेरीज किती. चला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, म्हणजेच तुम्हाला होमवर्क सुरू व्हायला बरं होईल. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढे बघायचे आहे टाईप नंबर 6. टाईप नंबर किती, 6. टाईप नंबर 6 मध्ये दोन संख्यांचे गुणोत्तर
3 4 आहे व मसावी 5 आहे, तर त्या संख्या कोणत्या? मित्रांनो, हा सर्वात सोपी टाईप म्हणू शकतो आणि सर्वात सोपीच म्हणू शकतो, दुसरं काहीच म्हणू शकत नाही. तर लक्षात असू द्या, मी सांगितलं होतं तुम्हाला असामायिक अवयवाला कशाने गुणायचं आहे? मसावी. म्हणजेच आपले असामायिक अवयव ऑलरेडी दिलेले आहे. म्हणजे असामायिक अवयव किती झाले आपले? 3 आणि 4, आणि याला कशाने गुणायचं आहे? मसावी. आपला मसावी किती आहे? 5. म्हणजेच 3 गुणिले 5 15 आणि 4 गुणिले 5 आपल्या संख्या कोणत्या आल्या? 15 व 20. म्हणजे सर्वात सोपी प्रश्न. परत मित्रांनो, यामध्ये बघायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 2. परत प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला गुणोत्तर दिलेले आहे 3/5 आणि मसावी आहे 8. परत असामायिक अवयवाला कशाने गुणायचे आहे? मसावी. म्हणजे आपले असामायिक अवयव काय? 3 आणि 5, त्याला मसावीने गुणायचे आहे. आणि मसावी किती आहे आपला? 8. म्हणजेच 3 गुणिले 8 24 आणि 5 गुणिले 8 किती येणार मित्रांनो? 40. म्हणजे सर्वात सोपी प्रश्न मी म्हणू शकतो तुम्हाला. म्हणजेच संख्या आल्या आपल्या 24 व 40. तर मित्रांनो, तुम्हाला यामध्ये होमवर्क सॉल्व करायचं आहे. मी होमवर्कमध्ये तुम्हाला 4 प्रश्न देणार आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पाचा 7 मसावी 11. परत गुणोत्तर 11/6 व मसावी 12. तर त्या संख्या कोणत्या? परत 2 संख्येचे गुणोत्तर 7/9 मसावी 15. तर त्या संख्या कोणत्या? परत 11/4 व मसावी 12. तर त्या संख्या कोणत्या? म्हणजे हे 4 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी सोडवायचे आहेत. परत तुमचे स्वागत आहे कुबेरच्या खजान्यामध्ये. म्हणजेच आपण बघणार आहोत आता टाईप नंबर 6 मधील कुबेरचा खजाना. टाईप नंबर 6 मध्ये काय बघायचं आपल्याला? कुबेरचा खजाना. कुबेरच्या खजान्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला, 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे व मसावी 7 आहे. तर परत कुबेरच्या खजानामध्ये मी तुम्हाला धन वाटप करणार आहे. त्यामध्ये 5 प्रश्न घ्यायचे आहेत. त्या संख्या कोणत्या? त्या संख्यांची बेरीज किती? आणि त्या संख्यांचा गुणाकार किती? मोठी संख्या किती? लहान संख्येची 5 पट किती? तर मित्रांनो, परत सांगितलेलं आहे मी, असामायिक अवयवांना कशाने गुणायचे आहे? मसावीने. म्हणजे आपले असामायिक अवयव आहे 3 व 4 आणि याला कशाने गुणायचे आहे? मसावीने. आपला मसावी किती आहे मित्रांनो? 7. 3/7 21 आणि 4/7 28. म्हणजेच त्या संख्या आलेल्या आहे आपल्या 21 व 28. आता पहिला प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे त्या संख्या आहे 21 व 28. 21 + 28 यांची बेरीज किती आली मित्रांनो? 49. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर किती आहे? 49. आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये आहे त्या संख्यांचा गुणाकार किती?
म्हणजेच 21 गुणिला किती 28. याचे उत्तर तुम्हाला स्वतःच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे, म्हणजे मी याचे उत्तर तुम्हाला सांगणार नाही. परत 4 नंबरचा प्रश्न, मोठी संख्या किती? मोठी संख्या किती घेणार आपली 28, म्हणजे 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 28. आता 5 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करताना लहान संख्येची 5 पट. लहान संख्या किती आहे मित्रांनो 21. 21 गुणिला 5 म्हणजे किती आले आपलं उत्तर 105. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला होमवर्कसाठी पण प्रश्न देणार आहे. तर आजच्या कुबेरच्या खजानामध्ये मी तुम्हाला होमवर्कमध्ये प्रश्न देणार आहे 2, आणि त्या दोन्ही प्रश्नाचे 5-5 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तर मित्रांनो, होमवर्कमध्ये कुबेर खजाना हा शब्द फार महत्त्वाचा. तर 2 संख्यांचे गुणोत्तर आहे 2 3 व मसावी आहे 11. तर त्यासाठी तुम्हाला प्रश्न किती सॉल्व्ह करायचे आहे 5. परत प्रश्न क्रमांक 2 होमवर्कमध्ये 2 संख्यांचे गुणोत्तर आता 7 व मसावी 8. तर तुम्हाला हे 5 प्रश्न जसे तसे लिहायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 सॉल्व्ह करायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच रोज आपण व्हिडिओ बघणार आहोत.